नमस्कार, मी प्रोफेसर ज्योती कराड ढाकणे, MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स ट्रस्टी अँड एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर। हा जो कार्यक्रम इथे आज आपल्या नॅशनल डे 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला इथे MITच्या कॅम्पसवर संपन्न झाला। हा कार्यक्रम मला असं वाटतंय की आजकालची ही नवीन पिढी जी खरं तर आपली शक्ती आहे, या शक्तीला आपल्याला एका वेगळ्या दिशेने चांगल्या दिशेने नेण्यासाठी हा पोलीस डिपार्टमेंटकडनं, महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटकडनं जो काही हा प्रोग्राम झाला, मुंबई पोलीस जी आज फक्त भारतात नव्हे तर जगामध्ये त्याचं नाव घेतलं जातं, अशा पोलीस डिपार्टमेंटकडनं हा नशामुक्ती आणि मोबाईलचे व्यसन, या सगळ्या व्यसनांच्या आहारी जी आपली नवीन पिढी जात आहे, तर त्याच्यातनं मुलांना बाहेर कसं काढता येईल याच्यासाठी यांनी हा आपला 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केला। आणि हा MITचा हा जो नवीन कॅम्पस, हा MIT ही संस्था 1983 मध्ये स्थापन झाली आणि आज जवळजवळ 45 वर्ष ही संस्था 80,000 विद्यार्थी ज्या संस्थेच्या अंडर शिकतात, त्या कॅम्पसवर MITचा हा जो नवीन कॅम्पस 15 एकरचा मुंबईमध्ये आपण एस्टॅब्लिश करतोय, तिथून हा जो पहिला कार्यक्रम जिथे बाहेरच्या शाळेची मुलं जिथे आली आणि त्यांनी हे जे परफॉर्मन्सेस देऊन एक जनजागृतीचा संदेश देण्याचा जो काम इथे मुलांनी केलेला आहे, ते असं मला वाटतंय की एज्युकेशन ही जी संस्था असते, ह्या संस्थेतनंच आपल्याला हे शिकवता येईल। एकदा तुम्ही मोठे झाल्यानंतर परत तुम्हाला मुख्य वळणावर आणता येत नाही। त्याच्यासाठी शाळा, कॉलेजेस ही किती महत्वाची, ही देशाची जडणघडण पाया मजबूत करण्याचं जे काम या संस्था करतात आणि MIT अविरतपणे गेले 45 वर्ष हे काम करते आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे की आमचे फाउंडर प्रेसिडेंट विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्या आशीर्वादाने ही संस्था आज भारतामध्ये एवढं नाव करते आहे। आणि त्यांनी जो संदेश दिला, सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी विल ब्रिंग द हार्मनी टू द मनकाइंड, ह्या संदेशाबरोबर आज या नवीन पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन परत घडवावं यासाठी आपण अविरत प्रयत्न करतो। आणि आज आपली MITची जी मुलं आहेत आणि बाहेरच्या शाळेच्या मुलांनी अतिशय सुंदर परफॉर्मन्सेस इथं केले। कोणीतरी जिंकणार आहे, कोणीतरी हारणार आहे, पण ही सगळीच मुलं जीव तोडून काम करतात। पण आपण म्हणतो ज्याला जो जिता वही सिकंदर, त्याच्यामध्ये ज्यांनी नंबर्स याच्यामध्ये मिळवला, एक मराठी शाळा होती आणि मला अभिमान आहे की आज आपण जेव्हा म्हणतो आहे की मराठी आपण संपुष्टात येते भाषा, पण ह्या आज मराठी शाळेच्या मुलांनी जो परफॉर्मन्स दिला, ज्यांना 1 नंबरचं बक्षीस मिळालं, आम्हाला इतका अभिमान वाटला त्या मुलांचा, त्यांचा कॉन्फिडन्स बघून की आम्हाला आमची MITची जी थोडीशी कॉम्पिटिशन मध्ये शाळा आणि कॉलेज मिक्स झालं होतं, पण खूप सुंदर परफॉर्मन्स त्यांनी दिला। इतर शाळांनी खूप परफॉर्मन्स दिला आणि शिक्षकांनी त्यांचं काम अतिशय चोखपणे केलेलं आहे आणि मला अभिमान आहे। इथे मी पोलिसांचं परत एकदा त्यांचे आभार मानेन की त्यांनी हा अतिशय सुंदर उपक्रम राबवला आहे आणि त्याच्यातनं आपली ही नवीन पिढी, आपल्याला एक नवीन क्रांती घडवण्याची परत गरज आहे आणि ते डेफिनेटली आपण ह्या नवीन पिढीच्या खांद्यावर हे देऊ शकतो आणि ते पुढं ह्या भारत देशाला जगाच्या नकाशावर त्याचं परत एकदा अस्तित्व निर्माण करण्यासाठी काम करतील। धन्यवाद, थँक्यू।